मतदानाचा दिवस म्हटला की प्रत्येकाने झाडून मतदान केलं पाहिजे, कारण तो एक राष्ट्रीय सण आहे आणि ते राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यामुळे मतदान प्रत्येकाने केलं पाहिजे. आणि नुसतं आपण मतदान करून उपयोग नाही की आपल्या आजूबाजूची लोक जे बरेचसे उदासीन असतात की कोणी आलं तरी आमचं काय भलं होणार आहे, आम्ही काय करणार आहोत, आम्हाला काय फायदा आहे, असं नाही. तर त्या आपण एकदा शहरात म्हणजे घरातनं बाहेर पडलो की प्रत्येक ठिकाणी सरकारचं काम चालू होतं. अगदी रस्ता तुम्ही जाताय, आजूबाजूची वस्ती सगळं, तर तिथे तुम्हाला एक हक्काने ज्या गोष्टी तुम्ही हक्काने करू शकता, जी गोष्ट बदलू शकता किंवा जी गोष्ट ताकद आहे ती म्हणजे मतदानाचा अधिकार. ज्यांना मतदानाचा अधिकार नाही किंवा ज्यांची नावं नाहीत त्यांना तुम्ही हा विचारा किंवा इतर देशात. आणि मतदान करताना तुम्ही नोटा करायचं नाही आपण, कारण नोटा केलं 100 जण जर असतील मतदार आणि त्यातल्या 99 जर नोटा केलं आणि एकानेच जर त्याला चांगला कॅन्डिडेटला जर मत दिलं तर तो जो कॅन्डिडेट असेल, उमेदवार असेल, तो निवडून येईल. आणि त्याच्यामुळे होईल काय की फालतू माणूस एखादा देश पातळीवर जाईल आणि तो मग देशाची वाट लावेल. तर देशाचा उत्कर्ष कसा होईल, आपले रस्ते, पाणी, म्हणजे हवाई यात्रा आणि देशाची अंतर्गत सुरक्षा, या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रत्येकाने लक्षात ठेवून, आणि तिथे कोण आहे आपल्या जर आजूबाजूचा कॅन्डिडेट जरी कसा तुम्हाला आवडत नसाल तरी पण जो देश पातळीवर कोण देश सांभाळणार आहे त्याला लक्षात ठेवून त्याच्यानुसार तुम्ही मतदान करा. आणि आपण 100% मतदान करायचं आहे. आणि त्याच्याबरोबर आपण सेल्फी पण टाकूया, म्हणजे आपल्याला म्हणजे सांगता येईल की बाकीच्यांना पण त्याच्यामुळे एक वातावरण निर्मिती, उत्साह करता येईल. एक स्थिर सरकार देशात किती बदल घडवू शकतं ते आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे आपण आज मतदान करूया. ज्या दिवशी त्याचा मतदान असेल त्या दिवशी प्रत्येकाने मतदान करणं गरजेचं आहे.